नमस्कार मित्रांनो, DV मॅथ्स कट्टावर आपले स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर आपण आता बघणार आहोत नवोदय विद्यालय इयत्ता 6वीसाठी जी एंट्रन्स एक्झाम होते त्याची आपण तयारी करून घेतोय. तर त्याच्यात सेकंड चॅप्टरचे आपण पहिला पार्ट बघितला होता. आता काही एक्झाम्पल होते ते आपण या दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत. तर एक्झाम्पल आहे तिसरं. तर एक्झाम्पल काय आहे, तर काकू काकू गॉट 7 मार्क्स लेस दॅन बक्षी, म्हणजे काकूला 7 मार्क्स बक्षीपेक्षा कमी आहेत. तेव्हाच रमन गॉट 3 मार्क्स मोर दॅन काकू, म्हणजे रमनला 3 मार्क काकूपेक्षा जास्त आहेत. इफ द टोटल मार्क्स ऑब्टेन बाय ऑल 3 इज 76, म्हणजे तिघांचे मिळून टोटल मार्क्स 76 होत आहेत. तर फाइंड द मार्क्स ऑब्टेन बाय रमन, तर रमनला किती मार्क्स असतील असं सांगायचं आहे. तर मित्रांनो, इथं एक गोष्ट आपण बघणार आहोत की इथं जे सांगितलं आहे हे याच्या दोघांमध्ये कॉमन कोण आहे, काकू आणि बक्षीमध्ये काकू कॉमन आहे आणि रमन आणि काकूमध्ये दोघी ठिकाणी म्हणजे एक जण कॉमन आहे काकू. तर आपण काय करू, ते काकूचे मार्क्स जे आहेत त्याला आपण एक्स कन्सिडर करायचे. काकूला एक्स कन्सिडर करू. हे झाले काकूचे मार्क्स. काकू आणि बक्षीला किती आहेत, तर बक्षीला 7 मार्क्स कमी आहेत कोणापेक्षा, काकूपेक्षा. म्हणजे काकूला जर एक्स मार्क्स असतील तर तिला x-7 मार्क्स असतील. त्याचबरोबर रमनला किती मार्क्स कमी आहेत, जास्त आहेत त्याला. रमनला इथं काकूपेक्षा 7 मार्क्स जास्त आहेत आणि रमनला 3 मार्क्स जास्त आहेत. कारण बघा, काकू गॉट 7 मार्क्स लेस, म्हणजे काकूला 7 मार्क्स कमी आहे बक्षीपेक्षा, वाईल रमन गॉट 3 मार्क्स मोर दॅन काकू, आणि रमनला 3 मार्क्स जास्त आहेत. बरोबर. तर हिला एक्स मार्क्स आहेत, x+7 आणि x+3. आपण कुठल्याही गोष्टी ज्याच्यासोबत कंपॅरिझन केलेलं असतं त्याला आपण एक्स कन्सिडर करायचं. मग याला एक्स कन्सिडर केल्यावर दोघांचे असे मार्क्स निघतात. तर काय एक्स प्लस, आता याचे मार्क्स किती आहेत, x+7 प्लस x+3. तर टोटल मार्क्स किती सांगितले यांनी, 76. टोटल मार्क्स 76 सांगितले. बरोबर, टोटल मार्क्स 76 सांगितलेत. तर मग यांची बेरीज करायची. बघा, आता याला ब्रॅकेटमध्ये बाहेर काढलं तर किती होईल, हा एक्स आणि एक्स म्हणजे 3x प्लस 7 आणि +3 म्हणजे +10. बरोबर. तर इथं काय होईल, हा इकडं प्लसमध्ये आहे तर तो तिकडं जाताना मायनसमध्ये होईल, म्हणजे किती होईल, 66 होईल. आता बघा, हा इकडे जाताना मायनसमध्ये होईल, म्हणजे 76 वजा 66 10, म्हणजे किती झाले, 66 आले. इथं 3x उरेल. आता हा प्लस इथं 10 मध्ये होता, हा तिकडे गेला, इथं मायनस झाला, आणि 76 वजा 10 म्हणजे 66 उरले. आणि आता काय करायचं, 3 आणि x हा 3 याच्या गुणाकारात आहे. तर x इज इक्वल टू 66/3. 3 1 3, 3 2 6, 3 1 3, 3 2 6, म्हणजे x ची जी व्हॅल्यू, म्हणजे जी काकूला जे मार्क्स आहेत ते 22 आहेत. आपल्याला काय विचारलंय, रमनचे मार्क्स विचारले. तर रमनला किती आहे, 22 + 3 म्हणजे किती, 25 मार्क्स आहेत. पुढचं एक्झाम्पल बघू. इथं बघा, इथं पण बघा, राम गॉट 8 मार्क्स मोर दॅन श्याम. रामला 8 मार्क जास्त आहेत कोणापेक्षा, श्यामपेक्षा. इन एन एक्झामिनेशन, म्हणजे एक्झाममध्ये. अनिल गॉट 4 मार्क्स मोर दॅन राम. अनिलला 4 मार्क्स रामपेक्षा जास्त आहेत. इन द सेम एक्झाम, म्हणजे त्याच एक्झामिनेशनमध्ये अनिलला 4 मार्क्स रामपेक्षा जास्त आहेत. इफ ऑल 3 ऑफ देम गॉट 128 मार्क्स टुगेदर ॲज अ टोटल राम मार्क्स वुड बी. आता रामचे मार्क्स विचारले, पण तिथं काय सांगितलं आहे, दोघांमध्ये कॉमन कोण आहे, इथं राम आणि श्याम आहे, इथं अनिल आणि राम आहे, म्हणजे राम दोघी ठिकाणी आहे. त्याच्यामुळे काय करायचं, रामचे मार्क्स एक्स पकडायचे. त्यानंतर श्यामचे मार्क्स एक्स पकडा. श्यामचे किती आहेत,
रामपेक्षा रामला 8 मार्क्स जास्त आहेत ना, म्हणजे श्यामला 8 मार्क्स कमी असतील मग रामपेक्षा. मग x-8, कारण श्यामला रामपेक्षा 8 मार्क्स कमी आहेत, म्हणजे याला रामला जर x मार्क्स असतील तर श्यामला x-8 मार्क्स असतील. बरोबर. पुढचं काय आहे? पुढचं अनिल गॉट 4 मार्क्स मोर दॅन राम. आता अनिलला 4 मार्क्स जास्त आहेत कोणापेक्षा? रामपेक्षा. रामला x मार्क्स आहेत तर त्याला रामच्या पेक्षा 4 मार्क्स जास्त आहेत, म्हणजे x+4 आहे त्याची. आता तिघांची टोटल बघू. x प्लस इथं x-8 प्लस x+4, तिघांची टोटल 128 आहे. तर याच्यात काय आहे? x प्लस x म्हणजे 3x झाले, प्लस पण इथं काय आहे? प्लस मायनस मायनस होईल. -8 आणि +4 किती होतात? -8 आणि +4 म्हणजे दोघी चिन्ह वेगळे असल्यामुळे, तर मायनस आणि प्लसमध्ये काय होतं? मोठ्या संख्येचं चिन्ह लागतं आणि काय होते? वजाबाकी होते. जेव्हा चिन्ह वेगळे असतील दोघ्या संख्यांची तेव्हा वजाबाकी होते. म्हणजे किती झाले? -4. याला प्लस मायनस किती होतात? आता काय होईल? हा मायनस तिकडे जाताना प्लस होईल. बरोबर, असं होईल. 3x = 128. हा मायनसचा तिकडे प्लस होईल, म्हणजे मग काय झाले? 3x 132 झाले. मग काय, हा इथं 3 गुणाकारात आहे, तिकडे जाताना काय होईल? भागाकारात होईल. 3 1 3, 3 चौक 12, 1 उरला, 3 चौक 12, म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू आहे ती काय? 44 आहे. म्हणजे रामला 44 मार्क्स आहेत. पण त्यांनी कोणाला विचारले? रामचे विचारले, तर रामला 44 मार्क्स आहेत, कारण एक्सची व्हॅल्यू 44 आहे. पुढचं काय आहे? राजन्स वेट इज 5 kg लेस दॅन राम्स वेट. राजेशचे वेट 5 kg लेस दॅन राम वेट, म्हणजे रामच्या वयापेक्षा राजेशचे वय 5 kg कमी आहे. त्याचबरोबर नेहाज वेट इज 3 kg मोर दॅन राम्स वेट, म्हणजे इथं दोघी साईडला कोण कॉमन आहे? राम कॉमन आहे. तर रामचं जे वजन आहे ते x पकडायचं. रामचं वजन x पकडा. पुढचं काय आहे? राजेशचं वेट 5 kg लेस दॅन राम. राजेशचं 5 kg लेस दॅन राम, म्हणजे रामचं जर x असेल तर त्याला त्याच्यापेक्षा 5 कमी. त्याचबरोबर नेहाचं 3 किलो जास्त आहे रामपेक्षा, x+3, आणि तिघांची टोटल काय सांगितली? 103 kg आहे. आता इथं बघा, x प्लस x-5 प्लस x+3 = 103. बरोबर. तर बघा, x प्लस x किती झाले? 3x झाले. इथं -5 आणि +3, म्हणजे -5 मधून +3 गेले. दोघं साईडला चिन्ह हे वेगळे असल्यामुळे यांची वजाबाकी होईल, आणि मोठी संख्या काय आहे? तर 5 आहे, तर 5चं चिन्ह लागेल. तर किती होईल? -5 + 3 वजाबाकी होईल. 5तनं 3 गेले तर -2. बरोबर. आता हा -2 असल्यामुळे इकडे जाताना प्लस होईल, म्हणजे किती झाले? हा 2 इकडे गेला तर इथं 105 होईल, आणि इथं 3x. आता बघा, इथं डायरेक्ट मी काय भागाकार करतो. 3 1 3, 3 3 9, 1 उरला, मग 1 आणि हा 5, 15, 3 5 15, म्हणजे x = 35. त्यांनी काय विचारलं आहे की रामचं वेट विचारलं आहे. रामचं वेट, रामचं वेट म्हणजे x आहे, 35 आहे, तेच त्याचा आन्सर आहे. बघा, पुढचा क्वेश्चन आहे. इन एन एक्झामिनेशन करण गॉट 10 मार्क्स मोर दॅन भावना. इन एक्झामिनेशन करण गॉट 10 मार्क्स मोर दॅन भावना. ईशा गॉट 5 मार्क्स लेस दॅन भावना, म्हणजे दोघा साईडला कोण कॉमन आहे? भावना कॉमन आहे. मग तिचं
तीचे मार्क्स बघायचे, तीचे मार्क्स एक्स कन्सिडर करा. तिच्यानंतर वरती काय सांगितलं, करंट काय आहे, करंट गॉट 10 मार्क्स मोर दॅन भावना, म्हणजे करंटला 10 मार्क्स जास्त आहेत, म्हणजे एक्स प्लस 10, आणि ईशा गॉट 5 मार्क्स लेस, म्हणजे एक भावनापेक्षा 5 मार्क्स कमी, म्हणजे एक्स मायनस 5. तर काय सांगितलं पुढे, इफ ट्राय गेट अ टोटल ऑफ 170, म्हणजे टोटल मार्क्स किती आहेत, एक्स प्लस 10 प्लस एक्स मायनस 5 इज इक्वल टू 170. तर काय एक्स आणि एक्स किती झाले, प्लस एक्स 3x, आणि प्लस 10 मायनस 5 म्हणजे 10तनं 5 गेले तर किती, 5. तर इथं काय होईल, आता हा प्लस आहे तर तिकडे जाताना मायनस होईल, म्हणजे 165 बरोबर. आणि इथं 3x, आता 3 1 3, 3 5 15, हा एक बाजूला दिला म्हणजे हा किती झाले, इथं 3 एक उरला, मग एकावर आणखी हा 5 आहे, 3 5 15, म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, 55 आहे. 55 म्हणजे काय, भावनाला 55 मार्क्स आहेत, आणि आपल्याला विचारलेलं काय आहे, ईशाचे मार्क्स विचारले, म्हणजे 55 वजा 5 म्हणजे किती, 50. तर आपलं जे उत्तर आहे, ईशाला 50 मार्क्स आहेत. बरोबर. पुढचं एक्झाम्पल आहे की आता बघा, 10 लाख ऑप्टेन होतात केव्हा, जेव्हा एखाद्या नंबरमधनं सबस्ट्रॅक्ट, म्हणजे वेन अ नंबर, एखादा नंबर सबस्ट्रॅक्ट फ्रॉम द सम ऑफ 89,000 किती आहे, 8,93,645 अँड 6,35,489, फाइंड द नंबर. म्हणजे काय सांगितलं आहे की या दोघांची सम केल्यानंतर त्यातनं जर एखादा नंबर मायनस केला तर येणारं जे उत्तर आहे ते एवढं येतं, बरोबर. तर तो कुठला नंबर आहे की तो मायनस केल्यावर हे होतं. तर बघा, या दोघांची अगोदर सम करा, तर यांची सम काय होईल, यांची सम करा, यांची सम किती येईल, 9 5 14, 1 8 4, 8 आणि 4 12 आणि 1 13, 1 वरती 6 आणि 4 10 आणि 1 11, 1 5 आणि 3 8 आणि 1 9, 9 3 12, 1 इथं, 7 2 14 आणि 1 15, 15 ही टोटल आली. तर हिच्यातनं एखादा नंबर मायनस केला, म्हणजे इथून जर एखादा नंबर मायनस केला, समजा इथून एखादा नंबर मायनस केल्यावर उत्तर काय येतं, 0 0 0 0 0 0 0 1, बरोबर, हे उत्तर येतं. तर असं जर राहिलं तर काय, एक शॉर्ट ट्रिक काय आहे की 4तनं किती गेले तर 0 उरेल, 4तनं 4 गेले तर 0 यायला पाहिजे, 3तनं 3 गेले तर 0 यायला पाहिजे, 1तनं 1 गेला तर 0 यायला पाहिजे, 9तनं 9 गेले तर 0 येतील ना, 2मधनं 2 गेले तर 0 येईल, 5तनं 5 गेले तर 0 येईल, आणि इथं काही नको, इथं म्हणजे इथं एकच यायला पाहिजे, म्हणजे इथं 0 आहे, बरोबर. तर ती जी संख्या असेल ती ही संख्या असेल. आता ही संख्या कुठं आहे बघा बरं का, 52,000 5,29,134, ही बघा, ही शॉर्टकट मेथड होती आपली, आणि हे आपलं उत्तर आहे. पुढचं काय सांगितलंय, अ शॉपकीपर चार्जेस ₹10 फॉर एव्हरी बॉटल, म्हणजे एक शॉपकीपर आहे, दुकानदार आहे, तो एका बॉटलसाठी 10 रुपये घेतो ऑफ कोकच्या एका बॉटलसाठी 10 रुपये घेतो, आणि 240ला तो 30 बॉटलचं एक क्रेट देतो, बरोबर. इफ वंदना wants to buy 185 बॉटल ऑफ कोक, व्हॉट अमाऊंट शी विल हॅव टू पे. तिला जर 125 बॉटल घ्यायच्या असतील कोकच्या, तर तिला किती पैसे द्यावे लागतील,
हे त्यांनी विचारलेलं आहे. तर अगोदर बघू की एक क्रेट आहे 30 बॉटलचं, ते 240 रुपयाला भेटतं. तर मग 180मध्ये किती असे 30चे क्रेट बसतील बघा. 30 × 6 म्हणजे 3 × 180. आता 180 बॉटलचं हे 6 क्रेट बसले. 6 क्रेट आहे इंटू एका क्रेटची किंमत किती आहे 240 आहे. एका क्रेटची किंमत 240 आहे, तर 6 क्रेटची किंमत द्यावी लागेल. प्लस आणखी वरती आपल्याला किती पाहिजेत, वरती आपल्याकडे 5 घ्यायला सांगितले. 5. आता 5चं तर क्रेट घ्यायला परवडणार नाही, मग ते छुट्टे घ्यायला लागतील. मग 5 इंटू एकाची किंमत किती आहे 10. मग किती येईल, आता इथं काय येईल, या दोघांचा गुणाकार करावा लागेल. 6 0 0 7 चौक 24 2 चाले 6 2 18 आणि 19 20 बरोबर. हे तर हे 50 होईल बरोबर. थांबा 185 ती 30चे ते 6 क्रेट घेईल ती, आणि एका क्रेटची किंमत 240 आहे. एका क्रेटची किंमत 240 आहे, तर 6 क्रेटसाठी किती घ्यायला लागतील. सॉरी, इथं आपला गुणाकार चुकला आहे. तर काय होईल, 6 0 0 7 चौक 24 2 चाले 6 2 12 आणि 13 14 1420. हे 1420 येतील आणि हे 50 म्हणजे किती झाले 1420 प्लस 50. सॉरी, हे 40 झाले ना. 7 चौक 24 1440 प्लस 50 किती होतील, हे 0 5 आणि 4 9, हे 4 1 म्हणजे 1490 रुपये व्हायला पाहिजे. ते आपलं उत्तर आहे. पुढचं काय आहे, व्हॉट इज द मॅक्झिमम डिफरन्स बिटवीन द स्मॉलेस्ट नंबर फॉर्म बाय 7 न्यूमेरल अँड द लार्जेस्ट नंबर फॉर्म बाय 6 न्यूमेरल. आता बघा, कुठलाही अंक, आता जो 6 डिजिट सर्वात मोठी संख्या जी असेल ती काय असेल, 99999 असेल बरोबर. आता हे याच्यानंतर पुढे काय होईल, म्हणजे काय, एकक दशक शतक हजार दशहजार लाख म्हणजे 9,99,999 आहे. आणि हे काय झालं इथं, याच्या पुढची संख्या काय आहे, 7 अंकी संख्या बनते पुढे. मग ही काय झाली, ही 7 अंकी संख्या काय झाली 10 लाख. 9,999,000 च्या पुढे एक प्लस केला तेव्हाच 7 अंकी संख्या बनते ना. म्हणजे एक त्याच्यात जो कॉमन जो डिफरन्स येईल तो कितीचा येईल, 1 चा येईल ना. कारण 6 अंकी सर्वात मोठी संख्या आणि 7 अंकी सर्वात लहान संख्या जवळजवळ येईल ना. त्याच्यामुळे या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे, 1 चा आहे. मग आपलं उत्तर 1 आहे. आता पुढचं काय आहे, युनिट डिजिट ऑफ प्रोडक्ट ऑफ फर्स्ट 10 प्राईम नंबर इज. आता काय म्हटलं, युनिट डिजिट मेथड वापरायची. तर पहिले किती 10 प्राईम नंबर कुठले आहेत बघा, 2 3 5 7 11 13 17 19 23 29 किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले. तर पहिल्या 10 प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्यांचा काय सांगितलं, युनिट डिजिटचा गुणाकार काय येईल, शेवटचा अंक काय येईल. इथं 1च, इथं 3, इथं 7, इथं 9, इथं 3 आणि इथं 9 बरोबर. तर काय आहे, 3 2 6 6 5 30, 30च्या शेवटचं काय 0. आता बघा, हे फक्त हे पहिले 3 घेतले त्यांचं काय 3 2 6 6 5 30,
30. आता शेवटचा याचा युनिट अंक काय? 0. 0 गुणिले कुठलाही केला, 7, 1, 3, 7, 9 काही केलं तर त्याचं जे उत्तर आहे ते 0 येतं. बरोबर की नाही? शून्याशी आपण प्रॉपर्टी बघितली, शून्याशी शून्याने कुठल्याही संख्येला गुणलं तर येणारं उत्तर हे 0 येतं. म्हणून पुढचे जे युनिट डिजिटचं येईल ते 0 येईल. पुढचं काय? द डिफरन्स बिटवीन द हायेस्ट अँड लोएस्ट 5 डिजिट नंबर युजिंग द 0, 3, 6, 8, 9 डिजिट अँड नो रिपिटेशन. एकही नंबर रिपीट घ्यायचा नाही. तर काय 5 डिजिट सर्वात काय डिफरन्स विचारला आहे ना, मग सर्वात हायेस्ट बघू अगोदर. सर्वात हायेस्ट काय येईल? 9. मी सांगितलं की सर्वात मोठी संख्या अगोदर घ्यायची, 8, 6, 3 आणि 0. आणि सर्वात लहान घेताना सर्वात लहान कुठला? 0 आहे, पण 0ला किंमत नसल्यामुळे अगोदर त्याच्या एक पुढचा घ्यायचा 3, नंतर 0 घ्यायचा. मग पुढे मग काय आहेत? 6, 8 आणि 9 आणि यांच्यामधला डिफरन्स सांगितला आहे. आता 0मधनं 9 जात नाही, मग त्याने काय केलं? बाजूच्या घरातनं 1 घेतला, मग हा 10 झाला. 10 झाल्यावर 9 गेले तर 1, तर याने 1 बाजूला दिला आहे, माझ्याकडे किती? 2 उरले. मग 2ला भाग जात, 2मधनं 8 जात नाही, याने आणखी बाजूने 1 घेतला, मग हा किती झाले? 12 झाले. कारण 2 होता आणि एकावर 2, 12. 12तनं 8 गेले तर 4. तर इथं मग किती झाले? इथं 5 झाले. 5तनं 6 जात नाही, मग याने बाजूच्याकडनं आणखी 1 घेतला, मग हा किती झाला? 15. 15तनं 6 गेले तर 9 आणि इथं 7 आहेत. आता याने पण एक बाजूला दिल्यामुळे याच्याकडे 7 राहिले. 7मधनं 0 गेले तर 7 आणि 9मधनं 3 गेले तर 6. तर हे आन्सर कुठं आहे? बघा, हे 6, 7, 9, 4, 1 हे आपलं उत्तर आहे. द सम ऑफ 2 नंबर. आता 2 नंबरची सम किती आहे? 2,34,560. इफ वन नंबर इज मोर दॅन अदर नंबर बाय 10,010. म्हणजे 2 नंबरची सम ही एवढी आहे आणि एक नंबर हा दुसऱ्या नंबरपेक्षा 10,010 ने जास्त आहे. तर फाइंड द ग्रेटेस्ट नंबर. मग मोठा नंबर कुठला असेल? पहिला नंबर जर x असेल, बरोबर, तर दुसरा काय असेल? x प्लस किती सांगितलं आहे? 10,010 आहे. 10,010. 10,010 ने जास्त आहे, बरोबर. आणि त्या दोघांची म्हणजे एक नंबर आहे x आहे, तो दुसरा नंबर x प्लस जो मोठा नंबर आहे तो काय आहे? 10,010 ने जास्त आहे. म्हणजे तो असा असेल, x प्लस 10,010 असेल आणि त्यांची सम काय येते? 2, 3, 4, 5, 6, 0 येते, बरोबर. तर इथं काय आले? 2x झाले. 2x प्लस, आता हा प्लस इथं होता, तिकडे जाताना काय होईल? मायनस होईल. तर याच्यातनं जर 10,000 मायनस केले, 10,010, तर काय होईल? इथं 10 इथून जाईल म्हणजे 50. हे करून दाखवतो इथं. शून्यमधनं 0 गेले 0, 6मधनं 1 गेलं 5, 5तनं 0 गेले 5, 4तनं 0 गेले 4, 3तनं 1 गेले 2. तर 2,24,550 उरतात आणि हे 2x, बरोबर. 2x इज इक्वल टू 2,24,000. तर बे एक बे आणि याने भाग द्यायचा. आता तिकडे बघू. आता बघा, असं आहे 22, 45, 50. तर याने आता हा 2 इथं गुणाकारात, इथं भागाकारात जाईल. बे एक बे, बे एक बे, बे एक बे, बे दुने 4, बे दुने 4, एक इकडे गेला 15, बे 7 14 आणि 1 10, 5. म्हणजे काय आलंय? 1,12,275 ही x ची किंमत आहे. पण त्यांनी आपल्याला सांगितलं मोठा नंबर सांगितला आहे. मोठ्या नंबरमध्ये काय आहे? तो किती? 10,000. 10,010 ने मोठा आहे. म्हणजे x ची किंमत, एक जर हा नंबर असेल त्यापेक्षा हा नंबर 10,010 ने मोठा आहे. मग त्याच्यात एवढे ॲड करायचे, 5, 8, 2,
2 1 म्हणजे 1,22,285. बघा 1,22,285 इथं एक ऑप्शन चुकलं त्यांचं, पण हे उत्तर आहे 1,22,285. तर आपलं जे उत्तर आहे ते हे आहे. बरोबर. पुढचं काय आहे, फाइंड द आउट द युनिट डिजिट इन द प्रोडक्ट ऑफ, म्हणजे यांच्यामध्ये युनिट डिजिट सांगितलं आहे. तर यांच्या आपण अगोदर युनिट डिजिट घेऊ. बघा 7273 7273. आता पहिल्या यांचं 7 दुने 14. 14चा एक युनिट डिजिट घ्यायचा आणि याच्याशी घ्यायचा 7 चौक 28. 28चा एक घ्यायचा आणि याच्याशी घ्यायचा 8 त्रिक 24. म्हणजे 4 यांचा युनिट डिजिट आहे. तर कुठं आहे बघा 4. पुढचं, विच ऑफ द फॉलोइंग इज द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. आता इथं तर बघा सर्वात लहान 4 डिजिट नंबर कुठला आहे? 1000 आहे, 1100, 1300, 1900. सर्वात लहान कुठला आहे? 1000 आहे. पुढचं काय आहे, द मल्टिपल ऑफ 7 बिटवीन 14 अँड 77. म्हणजे 14 आणि 77 मध्ये मल्टिपल कुठले आहेत बघा. 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 पाचा 35, 7 सकम 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70. आता त्यांनी सांगितलं मध्ये, सांगितलं 14च्या मध्ये 77च्या मध्ये, म्हणजे 14 आणि 77 एक कन्सिडर होणार नाही. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर. पुढचं, व्हॉट व्हॅल्यू मस्ट बी गिवन टू द ॲस्टेरिस्क मार्क आहे. बरोबर. त्यांनी सांगितलं की याच्या जागेवर काय असेल, सो दॅट आता हा नंबर दिला आहे, इथं एक हे चिन्ह दिलं आहे, स्टार दिला आहे. याला जर डिव्हिजिबल बाय 25 आहे तो, म्हणजे तो नंबर आहे, तर इथं शेवटचा युनिट डिजिट काय असेल त्याचं, याच्या जागेवर काय असेल या स्टारच्या जागेवर. तर बघा आपण 25ने कुठल्या संख्येला भाग जातो तेव्हा काय होतं? 25, 50, 75, 100, 125, 150, 175, 200. आपण एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, 5 आणि 0, 5 0, 5 0, 5 0, म्हणजे 5 आणि 0 रिपीट होत आहे. इथं 0 तर नाही आहे. दुसरा काय आहे? 5 आहे. 0 आणि 5 आहे, दोघांपैकी एक दिला आहे, 5 दिला आहे, म्हणजे आपलं उत्तर 5 आहे. द व्हॅल्यू ऑफ द, आता बघा इथं काय सांगितलं आहे, आता हे डिवाइड आहे, माझ्याकडनं प्लस लिहिलं गेलं आहे. हे डिवाइड म्हणजे 20.91 डिवाइड बाय 0.70. त्यांचं उत्तर काय असेल? त्यांचं उत्तर काय असेल तर बघा, आता इथं काय दशांश चिन्ह आहे, तर काय करायचं अशा वेळेस? दोघी साईडला 2 दशांश चिन्ह असल्यामुळे आपण काय करू, त्यांना दोघी साईडला 100ने मल्टिप्लाय करू. कारण 100ने मल्टिप्लाय केल्याने ते जे इक्वेशन किंवा काय असेल त्याला आपण, इक्वेशन त्याच्याने बिघडत नाही, कारण दोघी साईडला 100 आहेत. कारण 100ने 100 दोघी साईडला कट होत आहे, म्हणून आपण असं दोघी साईडला लिहू शकतो. तर याच्याने काय होईल, आता हा 100ने त्याला मल्टिप्लाय केलं तर हा दशांश चिन्ह 2 घरं बाहेर निघेल, म्हणजे किती होईल? 91 आणि हे 17. आता हा 2 घरं इकडं निघतो, जेवढे 0 तेवढे तो राईट साईडला जातो. बरोबर. तर 17ने भाग द्यायचा, 17ने भाग दिला तर काय होईल? 17 1 17, 17 1 17. इथं किती उरले? 3 उरले. मग 3वर 9 घ्यायचा, 17 दुने 34. 34 म्हणजे किती उरले? 5 उरले. 39 मधनं 34 गेले, 5 उरले. 5वर आता हा एक उरला आहे, मग हा एक ठेवायचा. मग काय येईल? 17 दुने 34, 17 त्रिक 51, आणि 17 त्रिक 51, 123. त्याचं जे उत्तर येईल ते काय येईल? 123. पुढचं काय आहे? 18वा क्वेश्चन आहे, 14 रोज इन अ पार्क, 420 म्हणजे 420 कार्स स्टँड इन एव्हरी रो, देन हाऊ मॅनी कार विल स्टँड इन द पार्क. म्हणजे 14 रो आहेत, म्हणजे 14 रांगा आहेत. एका रांगेमध्ये 14 रांगा आहेत एका पार्कमध्ये, त्याच्या की एका रांगेमध्ये 420 कार्स उभ्या आहेत.
तर टोटल 14 रांगींमध्ये किती कार उभे राहतील? एका रांगेत तर 420 आहेत. तर काय करावं लागेल? 14 ने 420ला गुणाकार करावा लागेल. आता बघा 14 0 0, 14 दुने 28, 2 चाले, 14 चौक 56 आणि 2 58, 5880. इथं दिलंय 5880. पुढचं काय आहे? अ नंबर इज लेस दॅन 50. आता एक नंबर आहे की जो 50पेक्षा लहान आहे, 7चा मल्टिपल आहे, त्याला 3 फॅक्टर आहेत, देन नंबर इज. आता बघा 7चे मल्टिपल बघू. 7 14 आहे, 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 सकम 42. आता 42 पण आहे, 7 7 49 पण आहे, 7 10 70, पण हा 50पेक्षा लहान नाही आहे, म्हणून हा कॅन्सल. आता 3 उरले. तिघांचं काय करायचं की त्याला 3 फॅक्टर आहेत. आता फॅक्टर पाडायचे. 14चे किती येतील? 14चे फॅक्टर फक्त 2 येतात. 7 1 7 आणि 7 दुने 14. हे 2च फॅक्टर आहेत. 42चे बघू. 42चे बघा. बघा 7 दुने 14, 14 त्रिक 42, म्हणजे 3 फॅक्टर आहेत. 49चे बघू. 49चे 7 7 49, 2च फॅक्टर आहेत. याचे पण 2च आहेत. मग 3 फॅक्टर कुठले आहे? बघा हॅव 3 फॅक्टर, मल्टिपल ऑफ 7 तर आहेच, 50पेक्षा लहान आहे, म्हणून येणारं उत्तर काय आहे? 42 आहे. पुढचं काय आहे? व्हॉट शुल बी ॲडेड टू द 65 डिग्री टू मेक अ राईट अँगल. बरोबर. आता इथं काय असेल? 165 नाही 65 असेल. राईट अँगल म्हणजे काय असतं? 90 डिग्री असतो. तर काय सांगितलं आहे? 65मध्ये किती किती डिग्री अँगल मिळवल्यावर 90 डिग्री होईल? तर काय होईल? आता हा इकडं प्लस आहे तर इकडं मायनस होईल. 90 मायनस 65 म्हणजे येणार तर काय 25 डिग्री. म्हणजे 25 डिग्री मिळवला तर 90 डिग्री होईल. बरोबर. पुढचं काय आहे? पुढचं इन अ वेल वॉटर लेवल वॉज 80 मीटर बिलो ड्यू टू द रेन वॉटर लेवल इंक्रीज बाय 3.5 मीटर. व्हॉट इज द वॉटर लेवल इन द वेल नाऊ. म्हणजे एखादा वेल आहे. आता एखादा वेल आहे, बरोबर. एखादा वेल आहे, त्याच्यात काय वॉटर लेवल जी आहे ती वरून किती आहे? ही वॉटर लेवल किती आहे? तर 18 मीटर आहे. 18 मीटर आहे. पण जेव्हा कधी कधी पावसामुळे ती वॉटर लेवल इन्क्रीज होते, तर वॉटर लेवल वरती जाते. तर ती किती गेली वरती? तर ती 3.5 मीटर गेली. तर वरून तिचं डिस्टन्स किती येईल? आता अगोदर 18 होतं, आता आणखी हिची वॉटर लेवल थोडी वाढली, म्हणजे 18मधनं ती किती वाढली? 3.5 मीटर वाढली. तर 18 मायनस 3.5 मीटर, तर किती आन्सर येईल? तर ते येईल 14.5 मीटर. तेच आपलं उत्तर आहे. पहिलं उत्तर आहे बघा. पुढचं काय आहे? व्हॉट इज द ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर विच ऑल द डिजिट आर डिफरंट. म्हणजे काय सांगितलं आहे की सर्वात मोठा ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर कुठला आहे? आता आणि नंबर सर्व वेगळे पाहिजेत, बरोबर. तर आपण लिहिताना काय लिहितो? 9 8 7 6. आता सर्वात मोठा अंक असं येईल वेगळे नंबर जर घेतले तर डिफरंट डिजिट. आता हे आहे का कुठं बघू? 9 8 7 6 पहिलं याचं आहे, म्हणजे आपलं उत्तर पहिलं आहे. दुसरं काय सांगितलं आहे की याच्या इक्वल. आता या दोघांचा गुणाकार कोणाच्या बरोबर असेल? तर काय करायचं अशा वेळेस? ज्यावेळेस आपल्याला जर एखाद्या संख्येच्या मागे खूप शून्य असतील तर ते शून्य जसे तसे लिहायचे. गुणाकार करताना जसे तसे लिहायचे. आता इथं 2 शून्य जसे लिहिले आणि या 2 याला पूर्ण मल्टिप्लाय करायचा. 8 दुने 16, 1 चाले, 2 0 0 आणि हा 1, 2 दुने 4 दुने 8, 2 दुने 4. बघा दोघे शून्य खाली जसे तसे लिहायचे. त्यानंतर या 2 यांना मल्टिप्लाय करायचा. 8 दुने 16, 1 चाले,
बे 0 आणि हा 1 जसा तसा खाली घेतला, 4 दुने 8 आणि बे दुने 4, मी कुठे आहे 48,000, 4,81,600. तर कुठं आहे बघा, तिसऱ्या ऑप्शनमध्ये, बरोबर, ते आपलं उत्तर आहे. पुढचं काय